हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द डिजिटल प्लॅटफॉर्म स्टार क्लासेस लातूर. विद्यार्थी मित्रांनो, स्टार क्लासेस घेऊन येत आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट टिप्स फॉर नीट एक्झाम. दोन टॉपिकचं अंडरस्टँडिंग आणि त्याचं कंपॅरिझन नीटच्या कन्सेप्च्युअल क्वेश्चनसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. आपण ब्रीदिंग एक शिकतो आणि रेस्पिरेशन एक शिकतोय. जनरली आपल्याला वाटतं ब्रीदिंग म्हणजे रेस्पिरेशन, रेस्पिरेशन म्हणजेच ब्रीदिंग. नाही, दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स आहे. तोच डिफरन्स आपण पाहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, व्हॉट इज ब्रीदिंग. ब्रीदिंगचं डेफिनेशन आपल्याला सांगते, इट इज exchange of O2 from atmosphere with CO2 produced by cells. याला आपण म्हणलं ब्रीदिंग. बरोबर आहे का? अॅटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन घ्यायचा, CO2 रिलीज करायचा, हे सिम्पली ब्रीदिंग आहे. अँड इट इज रेस्पिरेशन इज breakdown of complex organic substances breakdown to release energy. काय रिलीज होणार आहे याच्यामध्ये? एनर्जी रिलीज होणार आहे. या प्रोसेसला आपण म्हणले रेस्पिरेशन. आता दोन्ही प्रोसेस एक नाही आहेत, लक्षात घ्या. ब्रीदिंग इज जस्ट फिजिकल प्रोसेस. इट इज जस्ट फिजिकल प्रोसेस. हे फक्त फिजिकल प्रोसेस आहे, म्हणजे याच्यामध्ये डिफ्युजन होणार आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन कडून गॅसेस लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे चाललेत. बस O2 चं ट्रान्सपोर्ट आहे, CO2 चं ट्रान्सपोर्ट आहे. जिथं त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तिथून ते कमी कडे चाललेत, एवढंच याला आपण म्हणणार ब्रीदिंग. रेस्पिरेशन मात्र फिजिकल प्रोसेस नाही, इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस. काय हे? बायोकेमिकल प्रोसेस आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्हीमध्ये फरक असा लक्षात घ्या की ब्रीदिंग इट रिक्वायर एनर्जी. ब्रीदिंगला एनर्जी लागते. ब्रीदिंग इट रिक्वायर एनर्जी. रेस्पिरेशन इट रिलीजेस एनर्जी. एनर्जी रिलीज करणारी प्रोसेस आहे रेस्पिरेशन. महत्वाचं असंही लक्षात घ्या, ब्रीदिंग मध्ये एन्झाइम्स लागत नाहीत आपल्याला. एन्झाइम्स नॉट रिक्वायर्ड. एन्झाइम लागतीलच असं नाही, एन्झाइम नाही लागत. पण रेस्पिरेशन डेफिनेटली इट रिक्वायर एन्झाइम्स. याच्यामध्ये आपल्याला एन्झाइम्स लागणारच आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता मला सांगा बरं, आपल्या बॉडीमध्ये ब्रीदिंग कुठं होतंय? ब्रीदिंगचा ऑर्गन काय आपण म्हणूयात? माउथ पासून लंग्स पर्यंत. काही पार्ट ब्रीदिंग मध्ये पार्टिसिपेट होतात बरं का. आपण असं म्हणूयात, बॉडीचे फ्यू पार्ट्स ऑफ बॉडी इन्व्हॉल्व होतात. कशामध्ये? ब्रीदिंग मध्ये. ओके, पण रेस्पिरेशन प्रत्येक सेल मध्ये होत आहे. इच अँड एव्हरी सेल मध्ये रेस्पिरेशन होतं. एव्हरी सेल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मोठी कन्सेप्ट आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचा काही पार्ट असतो ब्रीदिंग. म्हणजे कशामध्ये? काय? रेस्पिरेशन मध्ये ब्रीदिंग आहे. ब्रीदिंग मध्ये रेस्पिरेशन इन्व्हॉल्व होत नाही. ओके, कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन सुद्धा असतं, तिथं ब्रीदिंग होत नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशाच इम्पॉर्टंट कन्सेप्ट साठी कनेक्टेड राहा स्टार क्लासेस सोबत. थँक्यू.